नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, राजाला दिवाळी ठाऊक नसते असं आपण नेहमी म्हणतो. पण जो आनंदी असतो, प्रसन्न असतो ना, त्यालाही दिवाळी ठाऊक नसते. कारण जो आनंदी असतो त्याला रोजच दिवाळी. दिवाळीचं दुसरंच नाव आनंद आहे. कारण आनंदासाठीच आपण सगळं करतो. म्हणून या ठिकाणी मी आपल्या या खेळकर स्वभावानुसार, कारण खेळकरपणा हवाचा, थोडासा वात्रटपणा, खेळकरपणा, अवखळपणा असला तरच आपण आनंदी राहतो. आणि याच स्वभावानुसार मी काही हास्य कविता केलेल्या आहेत, नेहमीच करत असतो. त्यातल्या काही या निमित्ताने आपल्या पुढे सादर करणार आहे. त्यातली आज एक पहिली ऐकवतो, ऐका. कविराज मजनू. प्रेम करण्यापेक्षा मजनू कविता लिहित बसला असता. प्रेम करण्यापेक्षा मजनू कविता लिहित बसला असता. एखाद्या दिवशी तोही मग दिवाळी अंकात दिसला असता. एखाद्या दिवशी तोही मग दिवाळी अंकात दिसला असता. प्रसिद्धीची गोडी त्याला आमच्यासारखीच लागली असती. प्रसिद्धीची गोडी त्याला आमच्यासारखीच लागली असती. लैला गेली झकमारत म्हणत, लैला गेली झकमारत म्हणत रोज कविता केली असती, रोज कविता केली असती. तर मंडळी, अशाच काही कविता पुढे मी सादर करणार आहे. जरूर ऐका. पुन्हा एकदा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.